उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील छाता परिसरात अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाने बनावट पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर मोठी कारवाई केली आहे। या छाप्यात सुमारे 500 किलो दूषित पनीर जप्त करून नष्ट करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात रसायने आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत छाता येथे सोनू कुमार यांच्या पनीर निर्मिती कारखान्यावर छापा टाकण्यात आला। तपासादरम्यान पनीर तयार करण्यासाठी वापरले जाणारे रिफाइंड सोयाबीन तेल, टिनोपाल केमिकल, आयरा तसेच सोडियम हायड्रो यासारखी रसायने मोठ्या प्रमाणात आढळून आली। या कारवाई दरम्यान पनीरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून सुमारे 500 किलो दूषित पनीर नष्ट करण्यात आले। या बनावट पनीरामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकला असता असे अधिकाऱ्यांनी सांगितले। या प्रकरणी संबंधित कारखान्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अन्न सुरक्षा विभागाने नागरिकांना खाद्यपदार्थ खरेदी करताना दर्जा आणि गुणवत्ता तपासून खरेदी करण्याचे आवाहन केले आहे।